मोहोळमधील माझ्या मायबाप जनतेला रॉकी बंगाळेकडून जय शिवराय व जय भीम। मी कालच सांगितलं की निवडून आलेल्या उमेदवाराला आमदाराला माझ्या शुभेच्छा नाहीत, पण मोहोळकरांना एक नवीन आमदार मिळाला म्हणून शुभेच्छा आहेत। म्हणून तुम्ही जे मला प्रेम दिलं, तुम्ही जो मला आदर मान सन्मान जो दिला, या 2-3 महिन्यात एवढं मोठं प्रेम, एवढा मोठा आदर कुणालाच मिळू शकत नाही जो तुम्ही मला दिला। प्रत्येक गावोगावी जाताना जे तुमचं हसणं होतं, जे तुमचं माझ्यासोबत सेल्फी काढून फोटो घेणं होतं आणि जो एक प्रेम होतं ते निवडून येण्यापेक्षा कदाचित कितीतरी पटीने जास्त आहे। पण माझ्या ह्या लढ्यामध्ये मी हरलो नाही बंधूंनो, मी जिंकलोय। विरोधक अफवा करण्यात, काय काय गोष्टी सांगण्यात यशस्वी ठरले आणि मी अपयशी ठरलो। ज्या विरोधकांनी सांगितलं जरांगी दादा पाटलांचा रॉकी बंगालीला आशीर्वाद नाही, त्याच विरोधकांना माझं सांगणं आहे, आज मला सांगायची वेळ आली की तुम्ही असे अफवा करून लोकांच्या मनातून माझं स्थान कमी करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे हे निकाल असे लागले। म्हणून जर मला आशीर्वाद जर नसेल तरी लोकमत देव मराठी पुण्यनगरीला दिलेली ऍड ही जिल्हाधिकारी मार्फत कशी काय अधिकृत होऊ शकते? जोपर्यंत अंतरवली सराटीतून आदेश येत नाही तोपर्यंत ही ऍड अधिकृत होऊ शकत नाही। ह्याचा अर्थ मला आशीर्वाद आहे हे मी आता इथे तुम्हाला दाखवून दिले। पण विरोधकांनी असं सांगितलं गेलं की आशीर्वादच नाही, उगीच फोटो टाकलेत, तर त्यांना हे माझं उत्तर आहे, त्यांनी समजून घ्यावं। ठीक आहे, तुम्हाला हे सांगण्यात यश आलं आणि लोकांच्या भावनाशी तुम्ही खेळलात। आता माझं तुम्हाला एक सांगणं आहे, ज्या अप्पर तहसील कार्यालयासाठी तुम्ही लढलात ते 30 दिवसाच्या आत तुम्ही आणणार ते पहिला आणून दाखवा, मग मी तुम्हाला मानतो। तुम्ही किती खेळलात, भावनेशी काय खेळलात ते सगळं आम्हाला माहिती आहे। माझं तुम्हाला परत एकदा सांगणं आहे, मोहोळकरांनो, हा रॉकी बंगाळे हरला नाही, हा रॉकी बंगाळे तुमच्या मनातून जिंकलाय, तुमच्या सगळ्याचं प्रेम घेऊन मोहोळमधून बाहेर पडलाय। पण मोहोळमध्ये मी सातत्यात तुमच्या अडीअडचणीला, सातत्यात तुमच्या कुठल्याही अडीअडचणी काही राहू द्या, त्यात रॉकी बंगाळे हजर राहील। बिनधास्त अर्ध्या रात्री मला फोन करा, मी तुमच्या सेवेसाठी तत्पर आहे। विरोधकांनी तुमची दिशाभूल करून, अफवा करून हे जे वातावरण केलं या 2-3 दिवसात ते चुकीचं ठरलं, त्याचं उत्तर देणं मला गरजेचं होतं। म्हणून मी सांगितलं की माझी हे ऍड अधिकृत झाली नसती जर मला आशीर्वाद नसला असता। ठीक आहे, त्या लोकांनी त्यांना जे करायचं होतं ते केलं। आता हे कसं सांगतो मी तुम्हाला बंधूंनो, कालची जे का त्यांच्यातल्या एका नेत्याची बाईट तुम्ही ऐका, मी बघितली आत्ताच एबीपी माझाला माझ्याकडे सेव्ह करून ठेवले आहे की जरांगे दादाचाही काय असर पडला नाही असं त्या बाईटमध्ये सांगण्यात आलं। तर ठीक आहे, मला त्यात गोष्टीत पडायचं नाही, पण रॉकी बंगाळे हा इथून पुढे ताकदीने येईल आणि ताकदीने लढेल एवढं मी तुम्हाला सांगतो। माझे 2 शब्द संपवतो। जय शिवराय, जय भीम। आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा